नमस्कार, मोठी बातमी समोर येते। मतभेद बाजूला ठेवा, जरांगे पाटील यांचा मराठा समाजाला कानमंत्र। पाहुयात सविस्तर। मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वाटंबर येथील विराट सभेतून समाजाला एकजुटीचा संदेश दिलाय। मतभेद बाजूला ठेवा आणि संघटित व्हा असं आवाहन करत त्यांनी पुढील पिढीच्या भवितव्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे। ते म्हणाले, पक्ष बदलतील, नेते बदलतील, मात्र आपल्या लेकरांचे भवितव्य बदलता कामा येऊ नयेत। त्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा। पुढची पिढी सुरक्षित आणि सुशिक्षित, सक्षम ही सुखी करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत वाटंबर येथे झालेल्या विराट सभेत हजारोच्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते। या सभेत आरक्षणाच्या प्रश्नासोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आलाय। त्यांच्या या शब्दांना उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला। सामाजिक एकजुटीवर भर। सभेत आरक्षणाच्या मागणी बरोबरच सामाजिक एकजूट, व्यसनमुक्ती, शिक्षण, रोजगार आणि पुढील पिढीचं भवितव्य हे विषय ठळकपणे मांडण्यात आले। मराठा समाजाच्या अंतर्गत असलेल्या सर्व मतभेद बाजूला ठेवून संघटित होण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली। तसेच आगामी काळात येणाऱ्या आंदोलनासाठी सर्वांनी एकजुटीनं तयार राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। वक्त्यांनी सांगितलं की केवळ आरक्षण मिळणं हा उद्देश नसून समाजाच्या पुढील पिढीला दर्जेदार शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि सन्मानाने जगता यावं त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। त्यासाठी गावागावात बैठक घेऊन जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आलाय। परिसरात उत्साह। सभेच्या निमित्तानं संपूर्ण परिसरात मोठी उत्सुकता पाहायला मिळाली। महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरक्षणासोबतच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामाजिक संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला। कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। त्यावेळी नेमकं काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील पाहूया। समाजाच्या लेकरा बाळासाठी झुंज देतोय। मला समाजाचे लेकर महत्वाचे। एकही समाजाचा लेकरू वाया जाऊ नये म्हणून ही झुंज चालू आहे। परिस्थितीनं मराठा समाज अडचणीत आणायचा ठरवलाय। माझ्या मायबाप मराठ्यांनी कधी कोणाचं काही केलेलं नाही, तरी पण या समाजाच्या लेकरा बाळाला अडचणीत आणण्याचं सगळं षडयंत्र सुरू आहे। माझ्यासाठी माझा समाज प्रिय आहे, समाज माझ्यासाठी मोठा आहे। ज्या समाजाला मी मायबाप मानलं त्या समाजासाठी संघर्ष करणं माझी जबाबदारी। माझ्या अंगात रक्त मराठ्यांचं खेळतंय, तर मी आज जातवान मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी झुंजलं पाहिजे या भूमिकेतून मी काम करतो। परवा काय झालं तुम्ही सगळ्या राज्यांनी बघितलं। राज्यात कितीही चांगला मराठा समाज वागला तरी त्याच्या लेकरा बाळाचे मुडदे पाडण्यासाठी, त्याच्या अन्नात विष घालण्यासाठी सगळे सज्ज झाले। किती वाईट परिस्थिती मराठ्या समोर उभा राहू शकते याच्यावर आम्हाला अंदाज आलाय। उगत या राज्यात अचानक मराठ्यांची लाट उसळली नाही। किती हा जातीवाद, किती या मराठ्यांच्या लेकराशी द्वेष हे काल उभ्या महाराष्ट्राने 2 दिवसापूर्वी बघितलंय। तुम्ही सुद्धा हुशार आहेत। या राज्यात काय चाललंय तुम्हालाही कळतंय। मराठ्यांविषयी किती खुनशीपणा आहे, किती आपली बुद्धीने लोक वागतायत हे मराठा समाजाला चांगलं कळतंय। मी सांगावं असं काही नाहीये। समाज जर जागा झाला तर समाजाचे लेकरं कधीच वायाला जात नाही। समाजाची दुर्दशा कोणी नेमकी केली याचा जर अभ्यास करायला लागलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल आपण इतके खचलो का। नोकऱ्यातला, शिक्षणातला मराठ्यांचा टक्का का कमी झाला। ज्यावेळेस या 3 वर्षापासून मराठा समाज विचारायला लागला, मराठा समाजाच्या पोरी नोकरीत आणि उच्च शिक्षणात चालल्या।
इतकं भयंकर मोठं षड्यंत्र शिजलं गेलं. ही शेवटचा डाव होता. माझ्या विरोधात प्रचंड षड्यंत्र रचले गेले. कित्येक तरी कट आखले, परंतु मी त्यांना कधीही यशस्वी होऊ दिला नाही. म्हणून आता शेवटचा एक डाव खेळून बघायचं का, म्हणून सरकारनं एक डाव खेळायचा प्रयत्न केला. मराठा समाजात गैरसमज पसरला पाहिजे आणि मराठा या आरक्षणापासून लांब गेला पाहिजे. यासाठी काही प्लॅन रस्ता येतोय का, आणि नियोजित प्लॅन रचला. थांबा रे, तुम्ही दोघं शेंगा आणू नका. सगळे गप्पा नाही, तुम्हीच दोघं. देवेंद्र फडणवीस यांनी शेवटचा पत्ता टाकला. जरांगे पाटील आंदोलनापासून लाभ गेला पाहिजे. हा मराठा समाजापासून तुटलाच पाहिजे. आणि जर हा तुटला नाही तर हे पक्का आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय राहत नाही. आमच्या पिढ्याना पिढ्या या आरक्षणापायी वायाला गेल्या. आमचे लेकरं बाळ सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायला लागले. आमच्यातल्या नोकरदाराला बढती मिळत नाही. आमच्यातल्या नोकरदाराला शासकीय कॉलेज मिळत नाहीत. केंद्रीय कॉलेज त्यांना मिळत नाहीये. ही आमच्या जीवनातली दशा आहे. या देशासाठी, या जगासाठी, ही जनता अन्यायापासून मुक्त करण्यासाठी मराठ्यांनी रक्त सांडलं. आणि त्याच मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. ते जर प्रशासनात गेला तर सगळीकडून कब्जा मारव. मराठा हुशार आहे, पण मान्य करायला कोणी तयार नाहीये. मराठ्यांचे लेकरं हुशार आहेत, त्यांना टक्के पडतात, परंतु कोणी मान्य करायला तयार नाही. आई बापाने कष्ट करून शिकवलेला मुलगा 1-2 टक्क्याहून जर हुकला तर रडतच घरी यायला लागला. आई बापांना लेकराची समजूत काढायची का लेकरांना आई बापाची काढायची, कोणा सगळ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. मराठी हो, कधीतरी सत्य हकीकत मान्य करा. कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मागं वळून एकदा स्वतःच्या पोटच्या लेकरासाठी वळून मागं बघा. तुमच्या राजकारणाच्या नादापायी माझ्या मराठ्याच्या लेकराचे मुर्दे पडायला लागले. कधीतरी लेकरा बाळाचे लेकराचे सुखी संसार करण्यासाठी एकदा तरी मागं वळून बघा. नकारे मराठ्यांनो राजकारणाला बाप मानू. माझ्या मराठा समाजाला बाप म्हणा, तेव्हा तुमची पिढी पुढे सुधारणारे नसता सगळे बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. आता ती नेमकी वेळ आली. देवेंद्र फडणवीसांनी शेवटचा डाव बावनकुळ्याच्या माध्यमातून टाकला. मराठ्यांचे 4 कुणबी प्रमाणपत्र रद्द केले. तुम्हाला तिघा जायचं का बाहेर? चार कुणबी प्रमाणपत्र रद्द करायचं ठरवलं. माझी तुमचे पायाला हात लावून विनंती, गाफील वागायचं बंद करा. लय भोगलं रे माझ्या समाजाने. आम्हाला ऐकायचं शिकलं नाही, आम्हाला एकजूट राहायचं शिकलं नाही कोणी. आणि जे कोणी सांगायला आला त्याला टिकू दिलं नाही. हे षड्यंत्र या राज्यात आणि देशात मराठ्यांविषयी, क्षत्रियांविषयी शिजलं जाते. शेवटचा प्लॅन बावनकुळ्याच्या हाताने रचला. मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करा. आम्हालाही कमाल वाटली. कुणबी प्रमाणपत्र रद्द झालं कसं? कुणबी प्रमाणपत्र शोधलं शिंदे समितीनं. शिंदे समितीला गठीत केलं सरकारनं. सरकारनं पूर्ण अधिकार त्यांना दिले नोंदी शोधण्याचे आणि प्रमाणपत्र देण्याचे. कॅबिनेटला ठराव मंजूर झाला, राज्य मंत्रिमंडळानं स्वीकारला आणि जस्टिस माननीय शिंदे साहेब न्यायमूर्ती कामाला लागले.